हा मुद्दा का प्रचारामध्ये जास्त चर्चेत होतं याचं कारण असं दिसतंय की केंद्र सरकार अंतर्गत दलितांना 15% म्हणजे केंद्र सरकार अंतर्गत येणाऱ्या नोकऱ्यांमध्ये दलितांना 15% आरक्षण आहे. एसटीला आहे 7.5%, पिछडे ओबीसी म्हणजे 27% त्यांना आरक्षण आहे. आता राज्यात आरक्षणाच्या टक्क्यामध्ये कमी जास्त प्रमाणात फरक असू शकतो. एकूण 545 जागा आणि त्यातल्या जर 543 जागा आपण पकडल्या लोकसभेच्या, तर 84 जागा या एससी, 47 जागा या एसटी आणि ओबीसी साठी आणखी काही जागा, अशी ही सगळी टक्केवारी आपल्याला नोकऱ्यांमध्ये लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून हा अडचणीचा अत्यंत मुद्दा हा भाजपसाठी, नरेंद्र मोदी यांच्यासाठी झाला. 17 मे चं मुंबईतलं शिवाजी पार्क मधलं जर नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य आपण पाहिलं तर ते म्हणाले की संविधान आम्ही बदलू देणार नाही. उलट काही ठिकाणच्या प्रचार सभेमध्ये मोदी असं म्हणाले की पिछड़ों का आरक्षण मुस्लिमों को देंगी विपक्ष, सत्ता पर आने के बाद में. म्हणजे त्यांचा सगळा हा प्रचार उलथवून लावण्यासाठी किंवा त्याला टक्कर देण्यासाठी, उत्तर देण्यासाठी, प्रत्युत्तर देण्यासाठी मोदींनी 2 वाक्य अत्यंत महत्वाचे आहे की पिछड्यांचं यांचं सगळं जे आरक्षण आहे, आरक्षण आणि संविधानावर बोलताना, कारण तो त्यांना फटका बसू शकतो असं त्यांना लक्षात आल्यानंतर ते आक्रमक होत गेले. तर त्यांनी थेट अशी वक्तव्य केली आणि त्यानंतर ते म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरी आले आणि त्यांनी संविधान बदलू असं म्हणाले, तरी सुद्धा संविधानात बदल होणार नाही. संविधान को कोई छू नहीं सकता. ही जी काही शेवटच्या टप्प्यातली आक्रमकता संविधान आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपण मोदींच्या प्रचार सभेत पाहिली, त्याचा प्रभाव जनमानसावर, खास करून दलित आणि मुस्लिम समाजावर कसा पडू शकतो याचं उत्तर आलं की मग आपण या चर्चेला विराम देऊ. हेमंत सर. मला असं वाटतंय की बघा, वाजपेयींच्या काळामध्ये एक फेर आढावा आयोग नेमण्यात आला, पण त्यावेळी कोणी असं म्हटलं नाही, मी इतकी प्रखर टीका झाली नाही की यांना संपूर्ण घटनाच गुंडाळून ठेवायची आहे. कारण वाजपेयी आणि अडवाणी यांचं धोरण जे होतं ते इतकं आक्रमक नव्हतं जे मोदीजींचं आहे, की ते त्यांना जे योग्य वाटतील ते निर्णय संपूर्ण देशाला किंवा महत्वाच्या समाज घटकांना अंगावर घेऊन सुद्धा घेण्याची हिंमत त्यांनी दाखवलेली आहे. उदाहरणार्थ 370 कलम सारखा निर्णय जो आहे तो रिस्क आहे असेल त्यांच्या राजकारणाच्या दृष्टीने भाजपच्या सुद्धा वाजपेयींनी ती हिंमत दाखवलेली नव्हती. त्यांना बहुमत नव्हतं, ठीक आहे, पण समजा बहुमत असतं असा विचार करा तुम्ही, तरी वाजपेयी किंवा अडवाणी जर पंतप्रधान असते तर त्यांनी ती हिंमत केली असती का, हे मला अजिबात तसं वाटत नाही. किंवा जो 3 तलाकचा निर्णय आहे तो निर्णय त्यांना अगोदर घेता आला असता वाजपेयींच्या काळामध्ये, तो ते घेऊ शकले नाही. पण ही जी रिस्क आहे हे घेण्याची, अंगावर घेण्याची, संपूर्ण लोकांना अंगावर घेण्याची क्षमता मोदीजींमध्ये आहे. हे मी तुम्हाला सांगतो एक नेता म्हणून. त्यांचं राजकारण आपल्याला मान्य असो नसो, प्रश्न असा आहे की भाजपची यंत्रणा इतकी प्रभावी आहे, कार्यक्षम आहे की त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की हा मुद्दा जो आहे, जो अनेकांना वाटत होता की संविधान, लोकशाही हे काय सर्वसामान्य माणसांना काही कळत नाही, याच्यात या अमूर्त संकल्पना आहेत, त्या रोजच्या आपल्या जीवनाशी निगडीत नाही, तेव्हा याचा इम्पॅक्ट किती होईल. आता संविधानाचा इम्पॅक्ट जो आहे तो लक्षात घेतला पाहिजे की जो मागास समाज आहे, म्हणजे समजा ओबीसीपेक्षा दलित आणि आदिवासी समाज किंवा भटके विमुक्त यांच्या दृष्टीने संविधान हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. ज्या पद्धतीची 6 डिसेंबरला गर्दी आपण बघतो, म्हणजे आपल्या इथे दादरला गर्दी होती, किंवा नागपूरला ज्या प्रकारे गर्दी होते आंबेडकर जयंतीच्या दिवशी सुद्धा, ती बघितली तर आपल्याला लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाच माणूस आणि त्याचं संविधान हे या समाजापर्यंत पोहोचलेलं आहे. अगदी वंचित पक्षाच्या म्हणजे प्रकाश आंबेडकरांचा शिवाजी पार्कवरती मेळावा झाला काही महिन्यांपूर्वी. तो मेळावा मी बघितला की लोक उत्स्फूर्तपणे तिथे येत होते आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या संविधानाला नख लावून हे म्हणजे त्यांना असं वाटते की एका म्हणजे सर्वोच्च आपल्या हृदयात ज्याला स्थान आहे त्याचाच एक प्रकारे अवमान करणं. आणि हा मुद्दा जो आहे तो खालपर्यंत नक्कीच गेलेला आहे की हे बाबासाहेबांचे विरोधी आहेत. सर्वसाधारण जो उच्च वर्गीय, उच्च वर्णीय जो माणूस आहे किंवा समाज आहे
त्याला त्याच्याशी काही पडलेलं नाही आहे. अनेकांच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किती आदर असेल याच्याबद्दल सुद्धा मला प्रश्न आहे. कारण त्यांचा जे हिंदुत्ववादी आहेत त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा हिंदुत्ववाद्यांवर किंवा कट्टरतावाद्यांवर ज्या प्रकारे हल्लाबोल केला होता किंवा हिंदू धर्मातल्या मुखंडांवरती ज्या प्रकारे हल्ला केला होता आणि मला बौद्ध धर्म स्वीकारावा का लागला याची जी मीमांसा केली होती लिहून बोलून आणि प्रचार करून त्यामुळे अनेकांची हृदय विदीर्ण झालेली होती आणि त्यांचे जे वंशज जे आज आहेत त्यांना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींबद्दल किती त्यांच्या मनात आदर असेल याच्याबद्दल मला शंका आहे. बाबासाहेबांबद्दल बहुसंख्य समाजाला किंवा बहुजन वर्गाला खरा आदर आहे आणि त्यांचं प्रेम आहे. म्हणून संविधान हा मुद्दा जो आहे तो एक प्रकारे भावनात्मक मुद्दा झालेला आहे आणि म्हणून हा मुद्दा आपल्याला काहीतरी खड्ड्यात घालू शकतो हे मोदीजींना लक्षात आल्यामुळे बघा लक्षात तुमच्या लक्षात तर बिहारमध्ये निवडणुका असताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की आरक्षण रद्द करायला पाहिजे म्हणून आणि त्याचा फटका त्यांना बसला त्यावेळी हे त्यांनी बघितलं उदाहरण येते. तर तिथे बिहार उत्तर प्रदेश असेल उत्तराखंड या सगळीकडे हा मुद्दा फार महत्वाचा आहे आणि जिथे जिथे अगदी महाराष्ट्रात जिथे जिथे दलित समाज आहे जिथे जिथे बहुजन वर्ग जास्त आहे तिथे हा मुद्दा अतिशय महत्वाचा झाला आहे आणि मोदीजींचा पॉलिटिकल सेन्स चांगला असल्यामुळे हा मुद्दा आपल्याला फटका देऊ शकतो. म्हणून ते वारंवार सांगत होते की संविधान बदलणं एवढंच नाही. ते म्हणाले की काँग्रेसला संविधान बदलायचं आहे काँग्रेसचं संविधान गुंडाळून टाकेल असं उलटा ते आरोप करायला लागले. हो अत्यंत म्हणजे नेहरूंचा दाखला देत ते असं म्हणाले की नेहरूंनी संविधानामध्ये बदल केला होता त्यानंतर मग ते इमर्जन्सीमध्ये इंदिरा गांधींचा उल्लेख करतात. त्यांनी एवढंच नाही पण त्यांना हे सांगायला पाहिजे कोणी की बाबासाहेब आंबेडकर यांना घटना समितीचं जे मसुदा समितीचे जे अध्यक्ष झाले अध्यक्ष राजेंद्र बाबू होते पण मसुदा समितीचे अध्यक्ष हे बाबासाहेब होते. त्यांचं नाव कोणी केलं पुढे त्यांचं महात्मा गांधींनी पुढे केलं आणि नेहरूंनी त्याला मान्यताही दिली ना. तर बाबासाहेबांनी नेहरू आणि गांधीजींना बाबासाहेबांबद्दल कमालीचा आदर होतो. पण ते काय सांगतात की त्यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार उभा केला वगैरे वगैरे ते सांगून काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न तिथे चाललाय. अगदी अगदी एक लक्षात घेतलं पाहिजे त्या बाबतीत की जर काँग्रेस हा वेगळा पक्ष आहे आणि असं लक्षात घ्या की बाबासाहेब हे दुसऱ्या पक्षाचे आहे तर मी असं म्हणेन की दुसऱ्या पक्षाचा असेल तर निवडणुकीमध्ये त्याचा पराभव करण्याचा अधिकार कोणालाही पराभव करण्याचा अधिकार असतो त्याचा आणि याचा सरमिसळ करण्याची गरज नाही. पण बाबासाहेबांबद्दल काँग्रेसवाला आदर नाही आम्हाला आदर आहे हे नाटकीपणे दाखवण्याचे हे उद्योग आहेत आणि याला लोक बळी पडतील असं मला वाटतं.